नुकत्याच MPSC 2025च्या राज्यसेवा फॉर्म भरण्याची तारीख सुरू झाली आहे. तुम्ही अप्लाय करू शकतात जे कोणी एलिजिबल आहे. परंतु सध्या टेक्निकल इश्यू चालू आहे. खूप जणांचे मेसेज आणि कॉल येऊन गेलेले आहे. त्यांच्याकरता सांगतो, आज 31 तारीख आहे. आता मी हा रेकॉर्ड करतोय सेशन. तर उद्या किंवा परवापर्यंत जसं MPSC सोबत बोलणं झालं तर ते मॅटर सॉर्ट आउट होऊन जाईल. खूप जणांच्या मध्ये असा प्रॉब्लेम दाखवतो की एलिजिबल असून सुद्धा एलिजिबल दाखवत नाही. दुसरा प्रॉब्लेम, खूप जणांचं लॉग इन होत नाही. तिसरा प्रॉब्लेम, खूप जणांना वेगवेगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगत आहे. ठीक आहे, तर ते सर्व मॅटर सॉर्ट आउट होऊन जाईल. आता आजच्या सेशनकडे येऊ. मला माहिती आहे की यावेळेस एक्झाम फॉर्ममध्ये टोटल 385 जागा आहे. खूप जणांचं असं म्हणणं आहे की याच्यात सर डेप्युटी कलेक्टर नाही, तहसीलदार नाही, हे पद नाही, ते पद नाही, वगैरे वगैरे. मान्य. या नंतर त्यामध्ये पोस्ट ऍड केल्या जातात. हे दरवर्षीच आहे, असं नाही की पहिल्यांदाच होत आहे. तर दरवर्षी नंतर मेन्सच्या फॉर्म पर्यंत तुमच्या आता आपली मेन्स जी 2025ची होणार आहे लगभग डिसेंबर या लास्टला किंवा जानेवारी म्हणजे पुढच्या 2026 मध्ये होणार. तर आपल्याकडे भरपूर वेळ आहे. ठीक आहे, म्हणजे पोस्ट ऍड होण्याकरता. तर टेन्शन घेऊ नका, नंतर पोस्ट ऍड होतात त्यांना सुद्धा आपण ऑटोमॅटिकली एलिजिबल होऊन जातो. ठीक आहे. हा, तर आता तुम्ही सर्वस्वी फोकस करा. कशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे, अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे, स्ट्रॅटेजी त्याची कशी असली पाहिजे, वगैरे वगैरे. तर आजच्या सेशनमध्ये आपण वेगवेगळ्या कोणकोणत्या पोस्ट आणि त्याची सॅलरी, त्याचं पद, त्याचं कशा प्रकारे असतं हे वाला आपण बघूया. ठीक आहे. तर थोडंसं डेटा तुम्हाला बघावं लागेल. एकंदरीत किती पोस्ट असतात हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. दुसरी गोष्ट, या पोस्टमध्ये आपण प्रेफरन्स कशाला दिला गेला पाहिजे, जनरली कोणते पोस्ट आपल्याला प्रेफरेबल असतात ते सगळं, किंवा महिलांकरता एखाद्या पोस्ट कोणत्या चांगल्या प्रकारची आहे, त्याच्यामध्ये प्रमोशन लेवल कसं आहे, तुम्ही पर्टिक्युलर कॅटेगरीची असणार तर त्याकरता काय प्रेफरन्स असला पाहिजे. आपल्या कॅटेगरीमध्ये ऑफकोर्स सपोज त्या पोस्ट कमी असल्या आणि ओपन जनरलला जास्त असल्या तर सर मग मी यावेळेस ओपन जनरल मधून फॉर्म भरू का. सपोज पुढच्या वर्षी किंवा कंबाईनचा आता जेव्हा फॉर्म येईल 2025 मध्ये, तर त्यामध्ये मी जर रिझर्वेशन घेतलं आणि राज्यसेवेमध्ये नाही घेतलं तर ते चालेल का. सर्व आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, चलो सुरुवात करूया. तर अशा 3 टोटल विभाग आहेत ज्याच्या एकत्रितरित्या आता प्रिलिम घेतली जाते. त्यामध्ये वन विभाग, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम आणि सामान्य प्रशासन. मग सिव्हिल इंजिनियर वगैरे वगैरे यांच्या पण पोस्ट याच्यामध्ये आहे. ठीक आहे. गट अ आणि ब च्या 28 मार्च पासून सुरू झालेले. तर ताण घेऊ नका, आज 31च तारीख आहे, त्यामुळे एवढं घाई करू नका. भरपूर वेळ आहे. 17 एप्रिल ही पण पुढे जाऊन एक्सटेंड होतेच. ठीक आहे, तर असं हे आहे. ठीक आहे, पहिल्यांदा पोस्ट बघून घेऊया कोणकोणती आहे. इंग्लिश मराठी दोन्ही मध्ये आहे. राज्यसेवा आहे, यांत्रिकी अभियांत्रिकी, विद्युत, ह्या नॉर्मल गट अ आणि ब च्या सर्व परीक्षा राज्यसेवेमार्फत, आता त्याला नवीन नाव आहे नागरी सेवा, सिव्हिल सर्व्हिसेस. ठीक आहे, तर ह्यावाल्या इंग्लिश मराठी दोन्ही मध्ये आहे. यांच्यापैकी सगळ्या पोस्ट टोटल 35 ते 36 वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहे. तुम्ही जर यावाल्या नोटिफिकेशन मध्ये बघितलं असेल तर एवढ्या पोस्ट नाही आहे. ठीक आहे, ऍज कम्पेअर टू 2024 मध्ये खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट होत्या. इथे पण येणार, ताण नका घेऊ. ठीक आहे, तर सर्वात पहिलं पद आहे उपसंचालक व प्रकल्प अधिकारी. आता खूप जणांना इंग्लिश मराठीचा प्रॉब्लेम येतो, तर टेन्शन घेऊ नका. पहिल्यांदा मी मराठीमध्ये एक्सप्लेन करतो. जसं बघा, याचं नाव आहे उपसंचालक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, म्हणजे ट्रायबल डेव्हलपमेंट ऑफिसर. तर याचं इंग्लिश मध्ये पण मी दिलेलं आहे. बघा, हे टोटल किती झाले पद, 35 झाले. आणि त्याच्यानंतर डेप्युटी डायरेक्टर प्रोजेक्ट ऑफिसर इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, आणि त्याच सिक्वेन्स मध्ये दिले मी. तिकडे 1 नंबरवर ते, इकडे पण 1 नंबरवर तेच आहे. तिकडे 2 नंबरवर डेप्युटी कलेक्टर जिल्हा उपजिल्हाधिकारी आहे, इकडे पण तेच असणार आहे. तर टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, सगळे एकच आहे. तर जसं डेप्युटी सुप्रिटेंडंट DYSP, SP अमित कुमार, पिक्चर बघितलाय गंगाजल, हा, तर त्याचेच DYSP, त्याच्यात थोडंसं खालचं पद. त्याच्यानंतर ACP असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स. ठीक आहे, डेप्युटी रजिस्टर कोऑपरेटिव्ह सर्व्हिसेस. या आणि हा पण जो सिक्वेन्स आहे ना, तो
त्या त्या सॅलरी स्ट्रक्चर त्या त्या पदानुसार आहे. तर इथं 1 नंबर आहे तर हा 1 नंबरचीच पोस्ट आहे. खूप जणांना असं वाटतं की डेप्युटी कलेक्टर सर्वात मोठं पद आहे, असं नाहीये, ते 2 नंबरवर येतं. ठीक आहे, त्याच्यापेक्षाही उच्च पद आहे, उच्च श्रेणीचे पद आहे. तुम्ही इथं बघू शकतात, जसं सॅलरी स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला डायरेक्टली कळेल की 67,000 पासून 2,08,700 हे बेसिक पेमेंट याच्यामध्ये येतं आणि प्लस अलाउन्सेस वगैरे वगैरे असं पदोन्नती होऊन केलं जातं. ठीक आहे, त्यानंतर 56,000 आणि मग ते स्लॉट सगळं सेम राहतो लगभग. हे फक्त एकदा इंग्लिश मध्ये दाखवतो. सर्वात शेवटचं तुम्हाला माहितच आहे, तहसीलदार, नायब तहसीलदार या डायरेक्ट पोस्ट आहे. मी हे मराठीमध्ये एक्सप्लेन करतो 1 बाय 1, फक्त आता इंग्लिश मध्ये लिहून घ्या. तहसीलदार, ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळ्या मंत्रालयातल्या पोस्ट वेगळ्या, डेप्युटी लँड रेकॉर्ड्स वगैरे, सब रजिस्ट्रार, कोऑपरेटिव्ह सर्व्हिसेस वेगवेगळ्या. नंतर तुमचं सॅलरी स्ट्रक्चर पण कमी होत जातं. नायब तहसीलदार सर्वात शेवटचं 38,600, 1,22,800. हे पण नायब तहसीलदार खूप चांगली पोस्ट आहे. ठीक आहे, आता मी थोडं इंग्लिश मध्ये आपल्या मराठीमध्ये समजून दाखवतो आणि त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली कळणार पण आणि त्याचं नियुक्तीचं ठिकाण कोणतं असतं ते सुद्धा बघून. कारण की खूपदा आफ्टर मॅरेज महिलांना इकडं तिकडं पोस्ट करता जाता येत नाही, किंवा खूप जणांचं असं म्हणणं असतं, सर मी प्रॉपर मुंबईचा आहे, मी मुंबईमध्येच राहणं पसंत करेल, तर मग मला मंत्रालयीन वेगवेगळ्या कोणत्या पोस्ट आहे वगैरे वगैरे. तर सर्वात पहिला आहे उपसंचालक प्रकल्प अधिकारी. महाराष्ट्रात कुठेही होऊ शकते तुमची नियुक्ती, हे सर्वात जास्त पेमेंट आहे. उपसंचालक, सहसंचालक वगैरे तुम्ही म्हणजे पदोन्नती तुमची होऊ शकते, प्रमोशन होऊ शकतं. दुसरं ॲज युजल सर्वात फेमस पोस्ट आहे उपजिल्हाधिकारी. तर यांची पण महाराष्ट्रात कोणतेही जेवढे जिल्हे आहे आपल्याकडं त्या हिशोबात कुठेही कोणत्याही जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी पदाकरता आपण नियुक्त केले जाऊ शकतो. त्यानंतर पोलीस उप अधीक्षक DYSP चांगली पोस्ट आहे महाराष्ट्रात कुठे. हे बघा, ह्या ज्या टॉपमोस्ट पद आहेत ना, हे कुठेही होऊ शकतं तुमच्या पोस्टिंग. तर तुम्ही असं नाही सांगू शकत की मला इथंच द्या. हे तुमच्या ट्रेनिंग पिरियड मध्ये पण प्रेफरन्स दिला जातो की तुम्हाला कोणतं भेटणार. जर तुमचं रँकिंग जास्त असेल किंवा तुमच्या आधी त्या पोस्टवर कोणीही नसेल तर तुम्हाला मग पाहिजे, पण तसं होत नाही सहसा. तर ते तुमच्या ट्रेनिंगच्या हिशोबाने तुम्हाला बरोबर पोस्टिंग देतात. ते ट्रेनिंग पिरियड मध्ये कळतं की कुठं पोस्ट लागणार आहे आपली. हा, फक्त हे फिक्स होऊन जातं की सर्व्हिस कोणती भेटणार. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट येतो सहाय्यक संचालक वित्त. हा, आता जर कोणी मला विचारलं की सर या पोस्ट प्रेफरन्स मध्ये मी कोणता पोस्ट देऊ, हे बघा, जेव्हा तुम्ही अकाउंट बनवताना तेव्हा तुम्हाला चेक एलिजिबिलिटीवर क्लिक करावं लागतं. आता काही काही अकाउंटिंगच्या पोस्ट आहेत, तुम्हाला तसं बॅकग्राऊंड पाहिजे. काही काही इंजिनिअरिंगचे पोस्ट आहेत, तुमचे इंजिनिअरिंग पाहिजे. आता आर्ट्सवाले ते इंजिनिअरिंग मध्ये जाणार नाही, सायन्सवाले इंजिनिअरिंग मध्ये जाणार नाही, कॉमर्सवाले जाणार नाही. ठीक आहे, तर मग ते ऑटोमॅटिकली तुमच्या ह्याच्यात येणार नाही. जेवढं चेक एलिजिबिलिटीवर क्लिक केलं की ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंटमध्ये जेवढं काही तुमचं क्वालिफिकेशन टाकलेलं आहे त्यानुसारच्या अवेलेबल पोस्टच तुम्हाला दाखवणार. ठीक आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही. ओके, तर हे एवढ्या 35 टोटल पोस्ट आहेत. ओके, तर यानुसार बघा आता महाराष्ट्रात कुठे, आणि ही वाली बघा, मुख्याधिकारी, चीफ ऑफिसर, ठीक आहे, नगर परिषद, नगरपालिका. आता नगर परिषद ही तालुक्या प्लेसवर किंवा महानगरपालिका ही मेट्रोपॉलिटन सिटी वगैरे, ठीक आहे, त्या ठिकाणी असते. गावात तर महानगरपालिका नसते. तर ही समजीवी बात आहे. किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मध्ये तुम्ही वाचलंच असेल की नगर पंचायत लगभग ठिकाणी आहे, महानगरपालिका खूप कमी ठिकाणी आहे, आणि पंचायत तर प्रत्येक ठिकाणी, एकदम तिसरा थर्ड टायर लेवल. तर हे नगर परिषद दुसऱ्या लेवलचं टायर आहे. ठीक आहे, तर ते फक्त जिथे जिथे नगरपालिका, नगर परिषद क्षेत्र असेल तिथंच तुमची पोस्टिंग होईल. समजीवी बात आहे ना, ते सांगावं लागत नाही. आता जसं अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क हे प्रत्येक ठिकाणी असतं, तर महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला, महाराष्ट्रात कुठेही, आणि हे तुमचं त्यानुसार पदोन्नती असते. ठीक आहे, आता याला बघून मी हावाला प्रेफरन्स देतोय, तुमच्यावर अवलंबूनच नाहीये, ते ऑटोमॅटिकली येतं ते. ठीक आहे, फक्त हे बघा, हे सांगायचं काम आहे कारण की हे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे, तर ऑफकोर्स सर्वांचा पहिले प्रेफरन्स तर डेप्युटी कलेक्टर किंवा त्याच्या आधी जे ट्रायबल डेव्हलपमेंट ऑफिसर आहे त्यांचा असणार, पण त्यानंतर कोणते प्रेफरन्स दिले गेले पाहिजे. माझ्या
बॅकग्राऊंड नुसार, माझ्या सिच्युएशन नुसार मी कशाला प्रेफरन्स दिला पाहिजे. मी पहिल्यांदा पोस्टला प्रेफरन्स दिला पाहिजे की मी पहिले स्थान, की मला फक्त याच ठिकाणी पाहिजे, मला तालुका प्लेसवरच पाहिजे, राईट, मला महाराष्ट्रात कुठे दिले तरी चालेल. तर तुमच्या बॅकग्राऊंड नुसार तुमचं प्रेफरन्स वेगळं असणार आहे. असं नाही की मी सांगितलं म्हणून तुम्ही हे करणार. ठीक आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रात लगभग 90% महाराष्ट्रात कोठेही हीच सर्वांना सेम आहे. ठीक आहे. तहसीलदार बघा, तहसीलदार काही वर्षानंतर वगैरे वगैरे तुमचं प्रमोशन होतं उपजिल्हाधिकारी, आणि नॉर्मली तुम्ही डायरेक्ट उपजिल्हाधिकारी झाले तर 15 वर्ष 18 वर्ष जसं तुमचं प्रमोशनल स्केल आहे, कॅटेगरी आहे, त्यानुसार तुम्ही जिल्हाधिकारी बनतात असं. तर हे तुम्हाला माहित पाहिजे सगळं. त्यानंतर उपशिक्षणाधिकारी, हा पण खूप चांगली पोस्ट आहे महाराष्ट्रात कुठे. आता बघा, इथं फक्त मुंबई आहे बघा, फक्त मुंबई, आणि त्यातले त्यात हे फक्त नवी मुंबई. तर हे मंत्रालयीन पोस्ट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्य लयात, म्हणजे जे ऑफिस आहे आता बदलापूरला शिफ्ट झालंय, त्याच्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग भेटेल. तर हे फक्त मुंबईमध्ये. ते मुंबई, ज्यांना फक्त मुंबईमध्येच सगळं काही माझी कर्मभूमी जन्मभूमी आहे, ज्यांना मुंबई सोडून जायचंच नाही, त्यांनी मग हा पहिले प्रेफरन्स द्यावा. कळतंय तुम्हाला. तर हे तुमच्या सिच्युएशन नुसार, तुमच्या बॅकग्राऊंड, तुमच्या रिक्वायरमेंट नुसार चेंजेस होत असतात. ओके. त्यानंतर महाराष्ट्रात कुठे नगरपालिका, जिथे जिथे नगरपालिका असतील तिथंच नगरपालिकेचं मुख्याधिकारी असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बाकीचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रात कुठे 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 नायब तहसीलदार, ही पण म्हणजे ज्याला काहीच नाही भेटलं आणि त्याला जर हे भेटतंय, त्या त्या तालुक्याचा तो प्रमुख असतो नायब तहसीलदार. खूप चांगली पोस्ट आहे तहसीलदार पण. तुम्ही असं समजू नका की सर तहसीलदार बनून मी माझं जीवन कसं व्यतीत करू. अरे खूप चांगलं करिअर आहे हे सुद्धा. मी असं नाही म्हणत की उपजिल्हाधिकारी तुमचं पहिलं चॉईसच नसायला पाहिजे, असू शकते, पण तुम्हाला इथं पण प्रेफरन्स द्यायचा आहे. ठीक आहे. एकदम असं हे नाही करायचं. ओके. सगळं हे बघा, जे पहिले भेटलं पदरात पाडून घ्या, जास्त ताण घेऊ नका जिंदगीत. ठीक आहे. तर हे असे इंग्लिशमध्ये पण आहे. ठीक आहे. सॅलरी स्ट्रक्चर वगैरे वगैरे सगळं दिलंय मी. मंत्रालयीन, हे वाला मंत्रालयीन सेक्शन ऑफिसर, हे तुम्हाला फक्त मुंबईमध्येच राहणार असं. तर अशा टाईपचं हा आजचा व्हिडिओ होता. जास्त मला मोठं करायचं नव्हतं, 10-1 मिनिटाचाच व्हिडिओ असणार होता हा. तर हे एकदा चेक करा. याच्यावरही जर तुम्हाला काही प्रेफरन्समध्ये प्रॉब्लेम आले, आणि परत एकदा सांगतोय, पोस्ट नंतर वाढत असतात. आत्ता सुद्धा जर खूप कमी पोस्ट करता तुम्हाला एलिजिबल दाखवत असेल तर ताण नका घेऊ, नंतर ते ऍड केलं जातं ऑटोमॅटिकली. कारण की याच्यानंतर मेन्सचा पण फॉर्म भरायचा असतो रे. तिथं पण असं नाही की एकदाच फॉर्म भरला. आणि हा, प्रिलिम मध्येच तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल की तुमचा ऑप्शनल कोणता असेल, तो नंतर चेंज करता येत नाही. ठीक आहे. त्यामुळं आत्ता नीट भरा कोणतं ऑप्शनल आहे. ओके. तर इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.